इकडे आलूची भाजी, ही दाणे वांग्याची भाजी, आलू गोबी नाही, हे बाळीचे काही, हे वाटून दाणे, दाणे चटणी आहे, हे आलू गोबी आहे, हे दाणे वांग्याची आहे, हे काय आहे? पायऱ्या किती हो माझ्या आले बघा, काय पायऱ्या आहे. पोरी गेल्या पुढं, मी बी चालू खाली. असं काही जंगलातला रस्ता आहे, रुजूला नेले पुढं. हे असं काही जंगलात मंदिर आहे बघा. गोटे तर एवढे खाली आणि बिना चपली चालू आम्ही तिकडच मंदिरात चप्पल काढून ठेवलेलं बघा. इकडे खूप धाक आहे, त्याकडे जास्त खाली येत नाही इकडं. आणि इथे नवस पण देता, नवस कधी काय रस्त्यांचा समजा उद्या असताना त्याच्याकरता बघा. असं काही आहे. दोरा बांधायचा लोकांना, आणखी लिंबू बांधायचं बारका दोरा, चिठ्ठी बांधायची खजाना गोंड्याला झाले पण की पाणी तर बघा, सगळ्या लेकरांनी डबे आणलेले आहे घरून. त्या डब्यात काय काय आणलं तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये, आणि कोण कोण काय काय आणलं ते सुद्धा सांगते. चला मग आपण पाहू कोण कोण काय काय आणलं म्हणून. काय आणलं दादा तुला? गोबी आलू बघा, गोबी आलूची भाजी. समर्थ तुला काय आणलं? आलूची भाजी. हा, तुला काय आणलं? आलूची. दोघांची एकच भाजी आहे का? आणि ही दोघा जणांची आई आहे. त्यावर आणि सोनल, संदेश, इकडे आलूची भाजी, ही दाणे वांग्याची भाजी, आलू गोबी नाही, हे बाळीचे काही, हे वाटून दाणे, दाणे चटणी आहे, ही आलू गोबी आहे, ही दाणे वांग्याची आहे, हे काय आहे? ही मिरच्याची भाजी आहे, भाकर आहे. त्या डब्यात काय? बोला ना डबा येतो. हे 500 संपली वाटत असते, खाली वाटत नाही. हा ना, चालवली न्यायची काय? काय याची काढून बघा आणल्या. हे काय? हे कुसऱ्याची करके इडले थोडं थोडं पुढे जमा लेकाला कोणते आता बघा. जेवण झाले आणि सगळेजण झाडून काढणं चालू आहे. तर चकचक झाडून काढा पोरे. हो हा, रितिका लवकर लवकर झाड पाणी द्यावं. बाकी पाणी द्या. ऋतू कुठं चाललं का? ऋतू कुठं चाललं? तर बघा, पुरी गेल्या वर. अजून वर चढणे आम्हाला इथून, इतक्या वर जाणे. हे सगळ्या पायरीचे पाय पडता का बाबा? विठ्ठल यायच्या ती पाय पडता, यायच्या ती पाय पडता. बघा, आम्ही चाललो आता घरी. नाही रे, खाली पडतील कुठे लागेल. आम्ही चालू आता घरी. ऋतूला घेऊन चला मग. तर तुम्ही म्हणसाल की आता आम्ही काऊन बसलो, तर काऊन बसलो सगळ्या त्यांनी काय केलं, पोटभर जेवण केले. आणि पोटभर जेवण केले, आता त्यांचा जीव थकलेला आहे. तर पा कसे बसले. हा, आणि ऋतू पा कुठे जाऊन बसला. काय रे, घरी जात नाही का? काऊन? आम्हाला म्हणतो तुम्ही. आणि ऊन लागतं का? बघा, ऋतूला ऊन लागतं. काय म्हणता हा? आणि काय केलं हिनं तुम्हाला सांगते मी व्हिडिओ. घरून कुरकुऱ्याच्या पुड्या आणल्या
आणि ना एक पुढे कुठे टाकली काय सांगा, रस्त्याने फेकली काय झालं काय सांगा, पण आम्हाला दुसऱ्याकडून उसनी पुढे घेणं पडली. नुसतं रडायला आली ही पोरगी. या पोरला समजून सांगत जा तुम्ही काहीतरी. आणि कुस्तालीचा गोप सुद्धा गळ्यातला पडून गेला. आता पुढे पडला काय पडला, आता चढून तर आला आपण, रस्त्यावर पडला असेल तर नकली हो माय. तर असं काय आहे. आणि तिकडे नेहा सुद्धा बसेल तोंडावर हात लावून. विचार पडला आता कसं काय घरी जा, कारण खूप लांब आहे आणि एवढ्या रस्त्यामध्ये गाड्या सुद्धा नाही, आम्हाला पायदळच जाणं आलं. यायच्या बाबतीत सगळेजण खुश होते, पण जायच्या बाबतीत सगळेजण नाराज होऊन बसले. बघा जायचं कस काय एवढं लांबून आले. कम बूट कम काढा लागला. आई नाही बूट घालून चला जाण्यापेक्षा. चला पोरी हो, चला बरं उठा बरं, लय लांब जाणे अजून. हा नाही पुरं पाणी पण लागलं रुद्राचं. आणि इकडे असं काही वातावरण आहे. आणि तुम्ही मला सांगितलं तुम्ही या घशावर बसला, आम्ही एक गिट्टीवर बसले, कारण की ह्या रस्त्यानं रोड होणं चालू आहे ना, त्याच्या करताच आहे की नाही. हा सगळे घरीच राहिले शाळेत जायसाठी. हे शाळेत गेले नाही, हे गेले नाही. तिकडची पूजा काय करायला काय हो पूजा, पूजेला काटा घुसलेला पायामध्ये. आणि आयुष रडतच जाय, पण आयुष्याला काही पक्क माहित नव्हतं काय जाणार आहे म्हणून, त्याच्यामुळे मी सकाळी शाळेत पाठवलं. आणि बाकी सगळे घरी. काय झालं अजून कधी अर्धा घंटा थांबले असते तर. चला हो पोरी हो, या लवकर पुढे चला. पोरी यायला पुढं आता थकले द्या. सको आता आपण राखण करून दिलं. हाव तिथं आहे. चला या कुसनाली चला लवकर. थांबत थांबत येऊन चालू मुक्काम करणं चालू आहे. आता घरी जाऊ किती वाजता काय सांगा. आता वाजले 4 वाजले. घरी झाले घंटा लागतो. पूजा किती वाजता लागली. 2 घंटे लागतात ना. 1 घंट्यात पोहोचून जाऊ ना. आता घर रस्ता धरणं पडेल तेव्हा जाणं पडेल घरी, आहे की नाही. हा बोरा कोणीच घ्यायचे नाही, सीधा रस्ता धरायचा. सांगू बोरा घ्यायचे नाही हा, कारण की याच्या खूप यांनी परेशान केले बोरासाठी. जे पाहते बोरावर ते बिलगतच जाय. आता जायचं कोण बोर घ्यायचे. नाही नाही शेव बोरच काहीच नाही. खाल्ले का रुदून बोर खाल्लेले. नाही नाही काही कोणच्या बोंड्या गाड्या काय घेत नाही आम्ही. हाय कोणचे फुलं त्याला बोंड्या म्हणतात, तर काही घेत नाही आम्ही. चला आता गोता फेकून दे. चला आता मी जायला होतो साडी.